तर इंग्रजी हिंदी बद्दलची शिफारस ठाकरेंच्याच नेत्यानं केली होती। ठाकरेंच्या सेनेचे नेते विजय कदम यांनीच ही शिफारस केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले? 2021 मध्ये माशेलकर समितीकडून मुख्यमंत्री ठाकरेंना 101 पानांचा अहवाल सादर करण्यात आला। हा अहवाल सादर केला तेव्हा संजय राऊतही उपस्थित होते। या अहवालाच्या 8व्या प्रकरणात भाषेचा विषय, यासाठी जो उपगट तयार करण्यात आला त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय कदम यांचा समावेश होता। इंग्रजी हिंदी दुसरी भाषा म्हणून पहिलीपासून लागू करावी अशी विजय कदम यांची शिफारस होती। 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळात या अहवालाचं इतिवृत्त कायम केलं गेलं। या इतिवृत्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही आहे। त्रिभाषा सूत्र मंजूर करणारी बैठक 20 जानेवारी 2022 रोजी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेत झाली। उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते। आणि यांनी काय शिफारस केली आहे? तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी। आता कोणी म्हटलंय? उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे। 21 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ञ समिती नियुक्त केली होती। 16 ऑक्टोबरला त्याचा GR 16 ऑक्टोबर 2020 रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा GR निघाला।